Hello dear students, today we are going to see mind mapping topic. चला तर आपण माइंड मॅपिंगचं असेसमेंट क्रायटेरिया काय आहे ते बघूया. लॉजिकल फ्लो ऑफ आयडियाज, थॉट्स ऑब्लिक कन्सेप्ट्स हे किती मार्क्ससाठी आहे? 2 मार्क्ससाठी. प्रेझेंटेशन किती मार्क्ससाठी आहे? 1 मार्क्ससाठी. म्हणजे टोटल एकूण 3 मार्क्ससाठी तुम्हाला हा माइंड मॅपिंग क्वेश्चन येत असतो. हा नेमका कुठे असतो? क्वेश्चन नंबर 2 मध्ये सी जो उपप्रश्न आहे, हा प्रश्न कसा विचारला जातो? डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन युजिंग युअर आयडियाज ऑब्लिक थॉट्स कन्सेप्ट्स टू इलिस्ट्रेट ऑब्लिक डेव्हलप ऑन द टॉपिक इफेक्ट्स ऑफ म्युझिक. आता आपल्याला कोणता टॉपिक दिलेला आहे? इफेक्ट्स ऑफ म्युझिक म्हणजे संगीताचे परिणाम. यामध्ये तुम्हाला एक माइंड मॅपिंग तयार करायचं असते. ते कशा पद्धतीने बनवायचं आहे ते पुढील प्रमाणे बघून घ्या. लेट अस सी माइंड मॅपिंग चार्ट. इफेक्ट्स ऑफ म्युझिक अशा पद्धतीचं आपण सेंटरमध्ये नाव लिहून घ्यायचं, टायटल, आणि किमान 4 तरी आपल्याला पॉईंट्स त्या ठिकाणी लिहायचे असतात. 4 लिहा, 5 लिहा, 6 लिहा, वेळेच्या नुसार तुम्हाला मॅनेजमेंट करून लिहायचं असते. तर फर्स्ट बॉक्समध्ये बघा काय घेतलेलं आहे? क्रिएट्स अ फिलिंग ऑफ वेल बिईंग अँड पॉझिटिव्ह. सेकंड बॉक्स बघा, इम्प्रूव्ह स्लीप अँड रिलॅक्सेशन. अँड थर्ड बॉक्समध्ये बघा काय लिहायचं? म्युझिक इन्फ्लुएन्सेस परसेप्शन्स ऑफ इफेक्ट्स अँड रिलीव्स टायर्डनेस. फोर्थ बॉक्स बघा, म्युझिक थेरपी इज वन ऑफ द इफेक्टिव्ह थेरपी फॉर ट्रीटमेंट अँड डायग्नोसिस. अशा पद्धतीने तुम्हाला माइंड मॅपिंग तयार करता येईल. या पद्धतीने आपण काही समोर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे, ती तुम्ही तयार करून लिहून घ्यायची आहे. ठीक आहे, चला तर.